इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील माजिद पठाण यांनी खिलार आणि गीर गायीच्या शास्त्रशुद्ध व्यवस्थापनातून जातिवंत दुधाळ गायी आणि वळू गोठ्यात तयार केलेल्या आहेत। पाहुयात या संदर्भातील हा विशेष वृत्तांत। इंदापूर तालुक्यातले बांधकाम व्यावसायिक माजिद पठाण यांचा हा आदर्श गोशाला प्रकल्प। गाईला माता समजणाऱ्या पठाण कुटुंबाची तिसरी पिढी गोसंवर्धनाचं काम करतेय। कुणापुढेही हात न पसरता उद्योग कसा उभारता येतो याचं पठाण कुटुंबीय एक आदर्श उदाहरण। आजच्या घडीला त्यांच्या गोशालेत 104 गायी आहेत। मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः शास्त्रज्ञ बनून काम केलं पाहिजे। शेतकऱ्यामध्ये एवढी ताकद आहे की त्याला कोणाच्या समोर हात पसरायची गरज पडणार नाही। माजिद पठाणांची गोशाला खऱ्या अर्थानं वेगळी आहे। गायींना गोठ्यातच न ठेवता ते 6 महिने त्यांना फळबागेत मोकळं सोडतात। या उपायाचा चांगलाच परिणाम त्यांना दिसून आला। आमच्या गायी 1 जुलैपासून 15 डिसेंबरपर्यंत बागेत मोकळ्या सोडलेल्या असतात। बागेत मोकळ्या सोडण्याचा आम्हाला असा फायदा जाणवला की आम्हाला तणनाशक फवारायला लागलं नाही। गवत काढण्याचा कुठलाही खर्च आम्हाला करायला लागला नाही। त्याच्या अगेन्स्ट गायींच्या चाऱ्याचा 5 महिन्यांचा खर्च आमचा वाचला। गायी सांभाळायचा खर्च आमचा वाचला। इथं गायी पूर्ण मोकळ्या असतात 24 तास। त्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे। माजिद पठाण यांच्या व्यवसायाला त्यांच्या कुटुंबियांचीही भरभक्कम साथ मिळते। जनावरांवर प्रेम करा असा सल्ला हे पठाण कुटुंबीय देतात। तो मेरे किसानों से भी ये रिक्वेस्ट रहेंगी कि तुम बिना सोचे समझे या बिना ट्रीटमेंट करे जानवर के ऊपर जुल्म मत करो। और वो गाब नहीं रहती तो क्यों नहीं रहती उसका रीजन ढूंढो। वो बिलावजी उसकी जान लेने की मत सोचो। इंदापूरच्या या गोशालेला भेट देण्यासाठी अनेक शेतकरी येतात। त्यातून त्यांना नवी प्रेरणा मिळते। राहुल ढवळे, झी मीडिया, इंदापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।